गौर गरीबों के आमदार प्रकाश दादा सुर्वे के मार्गदर्शन में यह देखिए केतकीपाड़ा वार्ड क्रमांक 3 में बाला साहब ठाकरे आपला दवाखाना सहित 4 विकास कार्यों का नारियल तोड़कर यहां पर शुभारंभ किया गया। उपस्थित लाभलेले आता आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या भूमिपूजन सोहळ्याचा इथं आपण कार्यक्रम घेत आहोत। सन्माननीय राजदादा सुर्वे साहेब यांच्या हस्ते गणपती बाप्पा शिवसेना आवाज कुणाचा समोर 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 केतकीपाड़ा में मधुबन बिल्डिंग के कॉर्नर पर बरसों से खाली पड़े इसी जगह पर यह देखिए बीएमसी के सहयोग से शिवसेना आमदार प्रकाश दादा सुर्वे के प्रयास से मुंबई महानगर पालिका द्वारा हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे आपला दवाखाना का यहाँ पर निर्माण किया जाएगा। इसी में आपला दवाखाना का शुभारंभ जल्द ही नूतनीकरण के बाद शुरू होने वाला है। यह स्थानीय विधायक प्रकाश दादा सुर्वे के सहयोग से किया जाएगा। सदस्य सन्मान राज्यसभा साहेब माजी नगरसेवक भील साहेब दत्ता अंकाळगी प्रशांत पवार प्रदीप नायर भीमराव नलावडे निवास शेख अंकुश गुप्ता श्री नगरे सुवर्णा भुवन सुषमाताई उपराष्ट्र आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे। ह्या विभागामध्ये डेव्हलपमेंटमध्ये आमदार प्रकाश साहेबांच्या माध्यमातून अतिशय सुंदर झाले। आता मागच्या टायमाला राजभाई आरसीसीचा रोड चालू झाला, इथून आरसीसी रोड पुढे जाणार आहे। या ठिकाणी आयलाबाई चौक बनते, अतिशय सुंदर। या ठिकाणी लोकांसाठी गोरगरीब झोपडपट्टीमध्ये असलेल्या लोकांसाठी आपण आपला बाळासाहेब ठाकरे दवाखाना आहे चालू होते काम। म्हणजे ह्या विभागासाठी आपल्या लोकांना नागरिकांना एक लक्षात ठेवा की आमदार प्रकाश साहेब असो, रासुरे साहेब असो, भरत साहेब असो, या सर्व टीम आपल्या जनतेसाठी तत्पर काम करत आहेत आणि कुठेही कामाची कमी न पडता आपण बघू शकता की किती काम चालू आहे। म्हणजे सुंदर आता आपल्याला ज्या दवाखान्यात या शताब्दीला जायला लागेल या 2 पैसे खर्च करून प्रायव्हेट दवाखान्यात जात असेल हे दवाखाने क्लिनिक मध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला ह्या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपण दवाखाना बांधतोय आणि त्या ठिकाणी पी साहेबांच्या मागे आपण 2-3 वर्षाआधी त्या ठिकाणी आपला बाळासाहेब ठाकरे दवाखाना झालाय। हा ठिकाणी म्हणजे एक प्रभागामध्ये 2 दवाखाने कुठे म्हणजे जनतेसाठी खूप आनंदाची चांगली गोष्ट आहे। आपण त्याचा फायदा घ्या कशा प्रकारे, परंतु आपले देखील लक्ष असलं पाहिजे जनतेमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये या मागाठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठला पक्ष काम करतो आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यापासून आपण बघूया जोमाने गल्ली गटार असो, झाड छाटणी असो, फुटपाथ असो, रस्ते असो, दवाखाने असो, आमच्या आयलाबाई चौकचं उद्घाटन असो, आता पुढे आपल्याला दोन माल्याचे जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन आहे, त्यापुढे सभामंडपाचं उद्घाटन। म्हणजे प्रभाग मध्ये राजभाई अतिशय काही म्हणजे जनतेने येण्यामुळे काम झालं नाही, जेवढं पाहिजे जास्ती काम झालंय आणि हे खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदार प्रकाश साहेबांना ह्यापुढे काम होत होते। खरोखर महाराष्ट्राच्या जनतेने परिवर्तन केला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यापासून जोमाने काम झालं आणि त्याच्यात त्यांचे हात पकडले आमदार प्रकाश साहेब आहे। म्हणून आपल्या सर्वांसाठी एकदा पुन्हा मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी काम जे आहे जेव्हा आपल्याला निधी येते ते कर्तव्यपूर्ण भविष्य। तर सर्वप्रथम तरी खूप आनंदाची बातमी आहे की आपल्या प्रभागात प्रभाग क्रमांक 3 मध्येच आपला दवाखाना याचा आताच आपण हा भूमिपूजन सोहळा घेतला। तर आपले जे आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना याचा खूप जास्त लाभ होणार आहे, कारण इथे तुम्हाला मोफत काही पैसे न देता तुमचे उपचार इथे होणार आहे, तुमचे टेस्ट जे काही असतील ते टेस्ट मोफत इथे होणार आहे, तुम्हाला औषधं देखील इथे मोफत दिली जाणार आहेत। तर आजच्या टाइमात तुम्ही बघतील तर तुम्हाला जेव्हा बाजूबाजूला दवाखाने आहेत तिथे भरपूर, पण तिथे तुम्हाला 4 पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि आज जेव्हा आपले इकडचे नागरिक आहेत प्रभाग क्रमांक 3 केतकीपाड़ा भरपूर जागेचे आपण मेहनती घरातले आहेत, आज जरी आपल्याला कोणाला
काही त्रास होत असेल तरी आपण त्याच्यामध्ये विचार करतो 4 वेळा की दवाखान्यात जाऊ की नको. होत असेल तरी पण हा विचार असतो की पुढे पैसे लागले तर आपण कसं काय करणार आहे. पण आज आपले गोरगरिबांचे आमदार प्रकाश सुर्वे साहेब, कोर कमिटी सदस्य आज इथे उपस्थित, राज सुर्वेजी, आपले माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद काका, शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब, नलावडे काका, प्रदीप नायकजी, ज्यांच्या प्रयत्नांनी आपण हा भूमिपूजन सोहळा जिथे घेतलेला आहे ते काम देखील होणार आहे. तसंच प्रशांत पवार आणि माझे सगळे खूप चांगली तुम्हाला सुविधा इथे करून दिलेली आहे आपले गोरगरिबांचे आमदार दादांकडून. शिवसेना आमदार प्रकाश दादा सुर्वे के प्रयास से मुंबई महानगर पालिका द्वारा केतकीपाड़ा के गणेश मंदिर के पास बनाए गए इस हाईटेक शौचालय का लोकार्पण कार्यक्रम शिवसेना कार्यकारिणी सदस्य राज प्रकाश सुर्वे की उपस्थिति में यह देखिए किया जा रहा है. यह भव्य शौचालय क्षेत्र की जनता के लिए बनाया गया है, जिसमें नीचे महिलाओं के लिए, अपंगों के लिए सुविधा उपलब्ध कराई गई है, जबकि ऊपरी माला पुरुषों के लिए है. आइए आपको हम सुनाते हैं इस मौके पर उपस्थित लोगों ने और क्या कुछ कहा है. तरुण नेतृत्व असेल राजदादा सुर्वे साहेब, तसेच नंदित साहेब, शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब, वैष्णव पुजारी, प्रशांत पवार, मंगल मूर्ति, प्रकाश सुर्वे साहेब आगे बढ़ो. घेऊन जा काम होईन आपला. त्या महिलांनी असं इथं उभा राहिलेला आहे की फक्त आणि फक्त गोरगरिबाचे आमदार हे सर्व न बोलता कामातून उत्तर द्यायचं असं आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लॉ डिझाईनचं काम झालेलं आहे, तिथे नवीन दवाखाना झालेला आहे, तिथे बाजूला सुशोभीकरण करत आहोत, लादी गटर, हे सर्व काम आपण बघत असाल. आम्ही कॉन्टिन्युअसली एक ना एक गोष्ट काम सतत सातत्याने करत आहोत. या सगळ्यांच्या मागे फक्त सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या ताकदीमुळे त्यांनी जी आम्हाला ताकद दिलेली आहे, त्यांनी जी निधी पुरवलेली आहे, त्याच्या माध्यमातून आज आपल्या लोकांची सेवा होत आहे. हे इथे कुणी विसरू नये. सन्माननीय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आमदार निधीतून हा लॉट 12चा कॉलेज या ठिकाणी आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. एक एनजीओला या ठिकाणी नेमलं गेलेलं आहे, त्याची स्वच्छता राखण्यासाठी परिसरातील नागरिकांना मोठं असं भव्य असं एक शौचालय या ठिकाणी ओपन करून दिलेलं आहे. इथे ग्राउंड फ्लोअरला महिलांसाठी वॉशरूम्स आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला जेंट्सचे वॉशरूम्स आहेत. क्लिनिंग स्टाफ पासून सगळे या ठिकाणी आपल्यासाठी अवेलेबल असेल. आपल्या स्लम मध्ये राहणाऱ्या माता भगिनींसाठी हा सर्वात मोठा दिलासा देणारा शौचालय असणार आहे, कारण की रात्री अपरात्री आपल्याला कल्पना आपल्या मागे केतकीपाड्यामध्ये जंगल विभाग आहे हा सर्व, आणि महिलांना रात्रीच्या वेळेला बाहेर निघताना फार त्रास होतो. म्हणून असं उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम सुद्धा खूप चांगल्या दर्जाचं त्या लोकांनी केलेलं आहे. या ठिकाणी आपण अवेलेबिलिटी टॉयलेटची करून दिलेली आहे आणि इथल्या नागरिकांना सांगू इच्छितो आता नुकतंच सन्माननीय ब्रीद साहेब, पुजारी साहेब, आणि म्हणूनच मी या टीका करणाऱ्यांना एवढंच सांगेन, तुम्ही किती टीका केला तरी तुम्ही आमच्या समोर निवडून घेऊ शकणार नाही. त्याचं कारण असं आहे, कॉन्फिडन्स याच्यासाठी आहे की आम्ही दिवस रात्र रोज जनतेमध्ये जातो, त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न ऐकून घेतो आणि ते सोडवण्याचं काम सुद्धा आम्ही करतो.
तुमच्यासारखे भूलदाखवा आणि आश्वासनं देऊन त्या ठिकाणी लोकांना फसवून फक्त जाती धर्माच्या नावाने आम्ही मतदान मागायला येत नाही, आम्ही कामाच्या जीवावर मतदान मागायला येतो आणि म्हणून 3दा आमदार प्रकाश सुर्वेला निवडून दिलेला आहे फक्त कामाच्या जीवावर। मी पुन्हा एकदा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून आभारी आहे की आम्हाला त्यांनी इतकी ताकद या ठिकाणी दिलेली आहे माळागडमध्ये की जी लोक कामं आम्हाला सुचवत आहेत की आम्ही सर्व कंप्लीट करत आहोत। काल 20 ते 12:30 वाजता रोड राजा रेसिडेन्सी म्हणून वार्ड क्रमांक 14 इथे कव्हर आहे, त्यांचा रोड काम आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून दिलं। सुनीता कृष्ण सुरना। कैसा बना है शौचालय? अच्छा बना है दादा ने शौचालय बनाया, इसके लिए उनका धन्यवाद। दादा के लिए धन्यवाद। हमको डबल मालिया का बाथरूम बना के दिया, इतना अच्छा शौचालय इधर नहीं था, उन्होंने हमारा सब ज्येष्ठ नागरिक का भी सुविधा किया और सब लेडीज का भी सुविधा किया। अपंगों के लिए भी यहाँ पे बना के दिया है शौचालय। पहली बार कितनी बड़ा धारगाड़ी में ऐसा बना हुआ? पहला बना है ये बाथरूम शौचालय, यहाँ पर ये पहला शौचालय है जो दादा ने ऐसा बनाया है डबल मालिया का। हमारे एरिया में ऐसा काम कभी नहीं हुआ। सगळ्यात मोठं म्हणजे दादा सुर्वे दादाने खूप मोठं काम केलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पण इंग्लिश टॉयलेट बनवलेले आहेत आणि ह्याच्या अपंगासाठी म्हणजे सगळ्यांना आता खूप सोयीस्कर होणार आहे, त्यामुळे त्यांचे धन्यवाद मी मानते। क्रेडिट लेने के लिए नारियल फोड़ना चाहते थे, यहाँ पे हंगामा कर रहे थे, ऐसे लोगों को क्या संदेश देंगे? आज उद्घाटन हुआ है शौचालय। अभी वहाँ पे जो अपना दवाखाना है उसका भूमि पूजन हुआ, तो उसमें मैंने बताया ना विरोधक के लिए अगर पेट में कुछ काम करते न दर्द होता है तो हमारे में फ्री में दवा अभी नज़दीक है, उनको इधर ही है, उसके लिए दवा उधर मिलेगा फ्री में, उसकी हमने व्यवस्था की है। लेकिन माननीय एकनाथ शिंदे साहब हमेशा कार्यकर्ता को ताकत देते और हमारे आमदार प्रकाश दादा सुर्वे, इनको जनता ने गौर गरीब का आमदार हमेशा कहा है, तो उसका ही उदाहरण है। लोगों के घर में शौचालय नहीं होने के कारण बहुत दिक्कत आती है, तो एक अतिशय एक टॉयलेट सुंदर बना दिया है, वहाँ पे पानी की व्यवस्था है, लाइट की व्यवस्था है। अगर अपंग है उनके लिए भी व्हील चेयर से वहाँ पे जाने के लिए और वहाँ पे शौच करने के लिए वो भी व्यवस्था है। तो अच्छे अच्छे काम यहाँ पे होते, तो लोगों के पास कुछ मुद्दे बचे नहीं है। जो ये महाविकास आघाड़ी है वो उनके पास मुद्दे नहीं है, इसके लिए कोई आता है और यहाँ पे नौटंकी करते हैं। वहाँ पे कुछ छोटा सा 5x3 का मैं देखा, मैं खुद आया वीडियो पे देखने के बाद तुरंत मैंने यहाँ पे विजिट किया और देखा तो ये नौटंकी। इसे प्रकाश हमारे शाखा प्रमुख है, उनको फ़ोन किया तो जल्दी से जल्द ये ओपनिंग होने वाला है, इसके लिए उनको तकलीफ होगी। तो हमारे जो युवा है, हमारे आमदार प्रकाश दादा सुर्वे जी के जो लड़के हैं वो हमेशा युवक के लिए हो, ज्येष्ठ नागरिक के लिए हो, हमेशा आगे जाके फ्रंट में जाके वो काम करते और उनके हाथों से एक अच्छा एक 5 स्टार जैसे 5 स्टार शौचालय अपन इनको बोलेंगे। आपने देखा होगा अंदर टाइल्स से लेके काम कितना अच्छा हुआ है। तो ये सारे जनता के लिए सेवा का काम हुआ है। मैं राज ने इसका ओपनिंग उद्घाटन किया है और दादा ने लीड लेके काम किया है करके मैं उनको भी धन्यवाद देता हूँ और एकनाथ शिंदे साहब को हमेशा धन्यवाद देते रहेंगे। जनता उनके साथ है। आपने देखा होगा जो विधानसभा में जो हमारे आमदार कैसे चुन के आए लीड से, तो काम करते हैं उनके साथ जनता जाती है। तो विरोधक का हमें चिंता नहीं है। हमारे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी जी है, हमारे प्रदीप नायर जी है, हमारी सुषमाताई गायकवाड़ जी है, ये सारे कार्यकर्ता हमारे महिला है, तरुण लोग है, युवा के लोग है, सारे कार्यकर्ता जनता में जाके हमारी वैष्णवी है जनता में जाके लोगों का काम करते। इसके लिए तो देखा ना अपने दादा को भारी मतों से चुन के दिया। तो आने वाले भी जो चुनाव है महानगर पालिका, उसमें भी हमारा शिवसेना का ही यहाँ पे नगर सेवक आएगा। ये आपके चॅनल के माध्यम से मैं कहना चाहता हूँ। धन्यवाद। होत असतं तर आता ह्याचा कायापालट होणार आहे। आपले कमिटी सदस्य राजकुमार साहेब आहेत, ते जे काम हातात घेतात ते अगदी सुंदर काम करून देतात। आपण तिकडे तुम्ही बघतील की गणपती मंदिर बांधून दिलेलं आहे, त्याचं तुम्ही बघा किती सुंदर गणपती मंदिर बांधलेलं आहे। तर हनुमान नगरचे जे लोक आहेत तुमची सगळी कामं झाली आहेत, रस्त्यापासून बाथरूम पासून सभा मंडप पासून सगळीच। येणाऱ्या काळात तुमचे अजून काही कामं असतील ते देखील होतील।
केतकीपाड़ा में नवदुर्गा महिला मंडल द्वारा संचालित समाज कल्याण केंद्र का नूतनीकरण का काम आमदार प्रकाश दादा सुर्वे के प्रयास से यह देखिए किया जाएगा। इसका भूमि पूजन नारियल तोड़ करके शिवसेना युवा कार्यकारिणी सदस्य राज प्रकाश सुर्वे के उपस्थिति में स्थानीय लोगों द्वारा किया जा रहा है। यह देखिए भारी संख्या में स्थानीय महिलाएं, नागरिक यहाँ पर उपस्थित हैं। सभी लोग इसका नारियल तोड़ करके यहाँ पर उद्घाटन करने वाले हैं। जल्द ही यह समाज कल्याण केंद्र बनकर यहाँ पर आम लोगों के लिए तैयार हो जाएगा। सभी जाति धर्मों के लिए हमारी महिला मंडळ की तरफ से बढ़िया सभा मंडप बनने वाला है। ह्या ठिकाणी आपण सर्व चांगला फायदा घेऊ त्याचा। आणि यानंतर हे जे आधी बहुतेक रस्त्याचा आरसीसी चालू होते, हे जे रस्त्याचे गटार खराब आहेत, हे खराब आहे, आपल्या समोर आपण एमटी गणेश मंदिर पासून आरसीसी चालू होणार रोड, तो त्यासाठी रोड जाणार आहे। दुसरं काम तुम्हाला सांगतो, आपण इथे डबल माझा पुन्हा एक टॉयलेट मी घेतोय, बरीच आम्ही बोलतोय तेव्हा तिथे म्हणजे हनुमान नगर मध्ये केतकीपाड्यामध्ये काम सगळेच कंप्लीट होतील, पण तुमचा आशीर्वाद प्रेम सगळे आमदार प्रकाश साहेबांवर राहिलं पाहिजे, राजपूर आमच्या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्ते राहिलं पाहिजे, बरोबर ना? तर एकदा जोरात एकनाथ शिंदे साहेबांचा, प्रकाश शिंदे साहेबांचा। अर्पण सोहळ्यासाठी उपस्थित राज तसेच प्रशांत चव्हाण, ऋषिकेश अंकुश जाधव, सत्ताराम कायदे साहेब यांचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा उपशाखा म्हणून रामभाऊ चव्हाणच्या पुढे जातात। पुढे रामभाऊ आपल्याला नीलू फुलेची आठवण येते, लक्षात घ्या। मराठी पिक्चर ऍक्टर नीलू फुले या महिलाकडे दोन महिला आहे आता, आपल्या दोन महिला येऊ द्या इकडे, स्थानिक दोन महिला। रामभाऊ नाव घ्या। सर्वांचा वाटा आहे या टॉयलेटमध्ये, सर्वांनी सहकार्य केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून, त्याची सर्व वाट पाहत होतो। शिवसेना आवाज कुणाचा? सर्वांनी जोरदार टाळ्या करायचा। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे साहेबांच्या माध्यमातून फक्त हलकी कामं, उगाच कामं करून देतात म्हणून तशी कामं होत नाही, सुंदर चांगली टिकाऊ कामं होतात जे वर्षभर चालेल असं। आणि तुमच्या आपल्या प्रभागातील लोक आहेत, त्यांना कशी कामं पाहिजे, त्यांना कसं पाहिजे तो आपण काम करून देतो। सर्व शिवसैनिक आणि आपल्या स्थानिक जे महिला आहेत तिथे आलेल्या, त्यांच्या हस्तेच आज आपण त्याचा लोकार्पण पूर्ण केलेलं आहे। मी वॉटर, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आपण ब्रिज साहेब असतील, आमदार प्रकाश सुर्वे, हे तुमच्या चाळीतले प्रश्न असतील, असं शौचालयाचा प्रश्न असेल, हे सर्व सोडवत असतो। परंतु त्याचबरोबर आपण आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचं सुद्धा भूमिपूजन केलेलं आहे। इथल्या आपले जेवढे पण लोक या ठिकाणी राहतात, आपल्या चाळीमध्ये राहणारे सर्व माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, त्यांच्यासाठी मोफत औषध उपचाराची सुविधा केंद्र हा आपण या ठिकाणी केतकीपाड्यामध्ये उभारण्यात येणार आहे। गेल्या एखाद महिन्यामध्ये त्याचं सुद्धा काम कंप्लीट होईल आणि महिलांसाठी असेल किंवा लहान मुलांसाठी असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, असा सगळ्या सुविधांनी परिपूर्ण हे आमचा आपला दवाखाना हॉस्पिटल सुद्धा हे तुमच्यासाठी आपण करत आहोत। त्याचबरोबर मी आताच मधुबाईंशी बोलत होतो की मधुबाई, आपण कामं तर सगळी करतोय, शौचालय बनवून देतोय, पाण्याच्या लाईन टाकून देतोय, सिग्नल लाईन टाकून देतोय, सगळी कामं करतोय, पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे, मी राजकारण
मुराद म्हणजे तरी माझा स्वतःचा सुद्धा व्यवसाय आहे आणि म्हणून मी लोधूबाईंना विचारलं की लोधूबाई, आपली जी लोक आहेत, आपल्या इकडची ज्या मराठी लोक आहेत, त्यांना त्यांचं हक्काचं घर आपण जर बांधून दिलं, या तुमच्या चाळीला एसआरएमध्ये घेऊन स्लम डिक्लेअर करून त्याला रिडेव्हलप केलं आणि त्या ठिकाणी चांगल्या टॉवरमध्ये आपल्याला घर दिलं, तर नक्कीच मला असं वाटतं की आम्ही आमदार झालेल्याचं, ब्रीदसाहेब नगरसेवक झालेल्याचं आणि आमचे शाखा प्रमुखपासून सगळे हे आमच्या पदाचं आम्हाला सार्थक होईल. आणि त्याच्यासाठी मी लोधूबाईंना सुद्धा आता रिक्वेस्ट करणार आहे की त्यांनी जे काही डॉक्युमेंटेशन्स वगैरे असतील तर ते प्रदीप नायरकडे आपण माझ्याकडे द्या, आम्ही त्याच्यावर स्टडी करू आणि एक चांगला विकासात या ठिकाणी आणून येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण इथे स्लमला कसं बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी आपल्या मराठी लोकांना याच ठिकाणी इथेच त्यांना घर देण्याचं काम हे आमदार प्रकाशराव सुर्वेच्या माध्यमातून निश्चितपणे करू. की आता इलेक्शन येतात, आपल्याला सुद्धा कल्पना आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शन पुढच्या महिन्यात येणार आहे. आता हे विरोधकांनी जे काही टिप्पणी केली आहे, पण मला प्रामाणिकपणे सांगा की तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेत का? तुमचे प्रश्न सोडवलेत का? कधीच नाही. फक्त इलेक्शन आले की काहीतरी स्टंट करायचा आणि भूलथापा ठोकायच्या आणि लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा. परंतु लक्षात घ्या, काम जेवढी पण कामापर्यंत झालेली आहेत ती आमदार प्रकाशराव सुर्वे आणि आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणून मी जनतेला विनंती करेन की आपण येणाऱ्या आगामी काळाच्या निवडणुकी, महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा धनुष्यबाण आणि शिवसेनेचा उमेदवार यालाच आपण विजयी करा असं मी विनंती करेन. आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये ब्रीदसाहेब 3 वर्षामध्ये सर्वात जास्ती निधी हा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून केतकीपाडा असो, धारकाडी असो, वैशाली नगर असो, बिल्डिंग्स एरिया असो, या सगळीकडे आपण जर गेलात तर आमदार साहेबांच्या निधीतून कामं केलेली दिसतील. हे जे वल्गना करतायत ना, त्यांना माझं आव्हान आहे, त्या नयन कदमला माझं आव्हान आहे, तुझ्यात हिंमत असेल तर 3 नंबर वॉर्डमधून उभा राहून टाका. तुझं तिकीट नाही जप्त केलं ना, डिपॉझिट जप्त नाही केलं तर आम्ही गप्प बसणार नाही. हे मोठे मोठे इंटरव्ह्यू देऊन काही होत नसतं. इलेक्शन नंतर कधी दिसले तरी का तुम्हाला ही लोक प्रभागामध्ये कुठे कुठच्या समस्येला आले? केतकी पाण्याचा मोर्चा चालू होता जेव्हा घरांना काढत होते बाहेर लोकांना, तेव्हा होते? कुणी नव्हतं. आपणच, आपलीच लोक होती, आपलेच आमदार, आपलेच खासदार आणि आपलेच नगरसेवक या ठिकाणी होतं. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की हे यांना 3 वेळा तरी वाटतं आमदारकीला अशा लोकांना नाकारलेलं आहे. 2 वेळा एकदा दुसरीकडून कुठून तरी पडलेलं आहे. 3 वेळा पडलेले आहेत. आता आमदारकी सोडून तुम्ही नगरसेवकला या, तिथे पण तुम्हाला पाडतो आणि कायमचा त्यांचा कार्यक्रम एकदाच काय ते आम्ही कंप्लीट करू. मी पुन्हा एकदा सर्व जनतेचं, आमच्या शाखा क्रमांक 3च्या सर्व पदाधिकारी, सन्माननीय पुजारी साहेबांचा, लोधूबाईचा मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्व केतकीपाड़ा में 4 स्थानों में विकास कार्यों का यहाँ पे शुभारंभ किया गया है. आप देखोगे जब से एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री हुए, सबसे ज़्यादा निधि ये केतकीपाड़ा में हम लोगों ने इस्तेमाल किया था. बहुत सारी प्रलंबित जो काम थी 30 साल से, जहाँ लोगों को पानी नहीं आया था वहाँ पानी देने का काम किया. शौचालय जहाँ नहीं थे वहाँ शौचालय बनाने का काम किया. फॉरेस्ट के होते हुए भी लोगों के लिए सभा मंडप होने दो, शौचालय होने दो, उनकी गली गटर होने दो, स्ट्रीट लैंप होने दो, सोलर लाइट्स होने दो, ये सभी काम आमदार प्रकाशराव सुर्वे, ब्रीद साहब, प्रकाश पुजारी साहब, इनके माध्यम से हम लोगों ने किया हुआ है. जनता से यही निवेदन करूंगा कि हम लोग काम करने वाले लोग हैं, हमेशा से उनमें आके उतर के जनता के बीच में रह के हम काम करते हैं. तो आने वाले पालिका की निवडणूक भी हम लोग जो मतदान के लिए जब हम उनके पास आएंगे तो हमारे काम के बलबूते पे आएंगे और उनसे मतदान मांगेंगे. मैं आशा करूंगा कि फिर एक बार हमारे शिवसेना के ही नगरसेवक यहाँ पे चुन के आए. राज भाई, कुछ लोग हैं सिर्फ नारियल फोड़ने आते हैं, ऐसे लोगों के लिए क्या कहेंगे? ऐसे लोगों के लिए यही कहूँगा कि हमारे लोकार्पण 16 में आया करो. प्रकाश दादा सुर्वे के माध्यम से केतकीपाड़ा में सबसे ज़्यादा विकास कार्य हो रहे हैं. पिछले 1 हफ्ते में 14-15 स्थानों पे शुभारंभ हुआ है. देखिए, मैं बताना चाहूँगी कि जैसा प्रेम हमारे आमदार प्रकाश सुर्वे साहब जी का
हमारे ये प्रभाग क्रमांक 3 केतकीपाड़ा, धारकाड़ी, रामनगर, डोंगरी, वैशाली नगर पे है, वैसे ही उससे ज़्यादा प्रेम हमारे लोगों के मन में है हमारे आमदार प्रकाश सूर्य साहब जी के लिए, क्योंकि जब भी वो आमदार नहीं थे वो टाइम से वो ये लोगों के लिए काम कर रहे हैं। यहाँ पे आज देखेंगे 3 लोकार्पण 16 हुआ है, बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना का भूमि पूजन 16 हुआ। यहाँ पे आप बाथरूम आप देख लीजिएगा, 3 माले के बाथरूम अच्छे, जहाँ पे पानी है, लाइट है, अच्छे बाथरूम है, ऐसा सुविधा हमारे नागरिकों के लिए करा के दे दिया है। कुछ लोग क्रेडिट लेने के लिए दूसरे के कार्यों के लिए आते हैं, सिर्फ ऐसे लोगों को क्या मैसेज देना चाहेंगे केतकीपाड़ा को? देखिए, वो क्रेडिट लेके वो उनके लोगों तक उनको पता होगा कि कौन क्या कर रहा है, बट हमारे जो लोग हैं जिन्होंने हमारे आमदार साहब जी को चुन के दिया है, हमारे लोग जिनको हम हर रोज़ मिलते हैं, जहाँ पे हमारे कोर कमेटी सदस्य राज सूर्य साहब जी है, हमारे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी जी, ये सब लोग लोगों के बीच में रह के उनकी समस्या समझ के उनके लिए काम करते हैं, तो वो लोग उनको कभी नहीं भूलेंगे। तो वो क्रेडिट देने का काम है, वो हमारे लोग उनको चुनाव में दिखा के देंगे।